नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2024 अंतर्गत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दिनांक 15 जुलै 2024 रोजी ही अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, जे नगर परिषद भरती अंतर्गत ज्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, ज्यांचं झालेलं आहे, अशांसाठी ही अपडेट असणार आहे। आणि जे उमेदवार वेटिंगवरती ज्या उमेदवारांचं नाव आहे, अशा उमेदवारांचं कागदपत्रे पडताळणीसाठी या ठिकाणी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। जे उमेदवार वेटिंगवरती आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता। उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। नगर प्रशासन संचालनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा 2023च्या अतिरिक्त प्रारूप निवड सूचित म्हणजेच काय तर जे वेटिंग यादीमध्ये आहेत, प्रत्यक्ष यादीमध्ये ज्यांचं नाव आहे, अशा उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणीबाबत या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेले आहे। ठीक आहे, जे काही 10 जून 2024 रोजी जे प्रसिद्धीपत्र देण्यात आलेले होते त्यामध्ये पदभरती संदर्भात जे निवड झालेले आहेत उमेदवार त्यांच्या नावाची यादी, तसेच प्रारूप निवड सूचीमध्ये जे उमेदवार वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली होती। या दोन याद्यांमध्ये ज्यांचा समावेश आहे, जे उमेदवार अनुपस्थित राहिलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता, आणि जे उमेदवार ज्यांनी काही कारणास्तव ज्यांना जाता आलं नाही असे उमेदवार किंवा जे अपात्र उमेदवार ठरलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन च्या प्रोसेसमधून, सो त्या जागा रिक्त असल्या कारणामुळे जे वेटिंगमध्ये जे उमेदवार आहेत त्यांना आता या ठिकाणी चान्स दिलेला आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो पहा, जे संदर्भ देण्यात आलेले आहे, संदर्भ क्रमांक 1 जे 2 निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानुसार भाग 1 मधील उमेदवार कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरल्यास किंवा गैरहजर राहिल्यास त्या प्रमाणात भाग 2 मधील सामाजिक समांतर आरक्षण निहाय गुण क्रमांकानुसार उमेदवारास कागदपत्र पडताळणीस बोलवण्यात येईल असं नमूद करण्यात आलेले आहे। तथापि भरती प्रक्रियेला लागणारा विलंब टाळण्यासाठी भाग 2 अतिरिक्त प्रारूप निवड सूचित अर्थात प्रत्यक्ष यादीमध्ये समावेश केलेल्या सर्व उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे वेटिंगवरती उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। ठीक आहे, सो आपणास कागदपत्र पडताळणीस बोलवले आले असले तरी तुमची निवड झाली असं समजू नये असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी झालं असं समजायचं नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमधून तुमच्या जे काही कागदपत्रे आहेत ते जर अपुरे असतील किंवा काही कारणास्तव ते इल्लीगल जर डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी बाद केलं जाणार आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो पहा, जे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे त्या ठिकाणाचं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। पनवेल महानगरपालिकेचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह 3रा मजला शिवाजी चौक या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे। ठीक आहे, कुठे तर पनवेल या ठिकाणी। ओके, सो या ठिकाणी वेळापत्रक देण्यात आलेलं आहे, कोणत्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाणार आहे, कोणत्या पदाचं पहा या ठिकाणी। महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क श्रेणी यामधील जे उमेदवार या पदासाठी अप्लाय केलं असेल त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 22/7/2024 रोजी आणि 23/7/2024 रोजी या दिनांकामध्ये तुमचं काय होणार आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। ठीक आहे, कर निर्धारण या पदासाठी। नंतर आहे पाणीपुरवठा जलनिस्सारण स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क श्रेणी या पदासाठी 23/7/2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलं जाणार आहे। नंतर स्थापत्य अभियांत्रिकीचं जर उमेदवार असेल तर विद्यार्थी मित्रांनो 24/7/2024 रोजी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाणार आहे। नंतर लेखापाल लेखापरीक्षक गट क श्रेणी क या पदाचं 25/7/2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। आणि विद्युत या पदासाठी ज्या उमेदवारानं अप्लाय केलेला आहे विद्युत नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत गट क श्रेणी 26/7/2024 रोजी डॉक्युमेंटेशन होणार आहे। आणि स्वच्छता निरीक्षक गट क श्रेणी ब यासाठी 26/7/2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। आता हे तारीख निहाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल तुम्हाला देण्यात आलेलं आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं असेल त्या पदाची तारीख तुम्हाला
पाहायची आहे आणि त्या तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे। आता कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे याबाबत मी व्हिडिओ बनवलेलाच आहे। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला लगेच लाईक करायचं आहे, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। आणि जर तुमचे कोणी मित्र जर असतील तर नगर परिषद या भरतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, जे उमेदवार वेटिंगवरती आहेत, अशा उमेदवारांना ही माहिती लवकरात लवकर सेंड करायची आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आलेली आहे नगर परिषद संदर्भातची। वेटिंग लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचं नाव आहे अशा उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे। सो ओव्हरऑल या ठिकाणी कागदपत्रे कोणते कोणते आवश्यक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात ही लिस्ट देण्यात आलेली आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।